म्हणून अजित पवारांना विलन बनवलं जात होतं। देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट आताची सर्वात मोठी बातमी। शरद पवारांना भाजपसोबत युती करायची होती। 3 वेळा त्यांनी त्या संदर्भातला निर्णय घेतला होता आणि नंतर तो फिरवला। आता मला असं वाटतंय की शरद पवार हे नेहमी अजित पवारांना पुढे करायची आणि त्यांना विलन बनवत होते, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट तयार झाले आहेत। अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत महायुतीची संगत घेतली। अजित पवार यांनी महायुतीसोबत येण्याचा प्रयत्न यापूर्वी केला, परंतु तो यशस्वी झाला नव्हता। भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी आणि भाजपाच्या युतीची चर्चा आणि अजित पवार या संदर्भात गौप्यस्फोट केला आहे। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आरोप केले आहेत। अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले। तो काळ 2019 ते 2012 या वर्षामधला होता। त्यावेळी ते राज्यात मंत्री होते। मी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात आली। तपासात मी केलेले आरोप खरे असल्याचेही समोर आलं। त्यानंतर भ्रष्टाचार करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आलं। काहींना शिक्षा झाली तर काहींना बडतर्फ करण्यात आलं। अजित पवार हे तेव्हा त्या विभागाचे प्रमुख होते, मात्र संपूर्ण तपासात त्यांचा थेट संबंध आढळून आला नाही, त्यामुळे त्यांचं नाव आरोपपत्रात नव्हतं। हे प्रकरण 2012चं आहे। अजित पवार हे आमच्या बरोबर आता आले आहेत असं फडणवीस म्हणाले। शरद पवारांना भाजपासह युती करायची होती। 3 वेळा यांनी या संदर्भातला निर्णय घेतला होता आणि नंतर तो फिरवला। याबाबत आता मला असं वाटतं की शरद पवार हे नेहमी अजित पवारांना पुढे करायचे आणि त्यांना सगळ्या गोष्टींसाठी विलन करत होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी शरद पवारांनी जशी मेहनत घेतली त्याचप्रमाणे त्यांच्या बरोबरीने अजित पवारांनी मेहनत घेतली। अजित पवारांना विलन केलं म्हणजे आपल्याला घरात कोणाला तरी हिरो करता येईल, हे शरद पवारांना हवं होतं, कारण पक्षावर त्यांना त्यांचीच सत्ता हवी होती, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे। अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।